नमस्कार, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट राज्य परिवहन मंडळाने काढलेली आहे। त्या संदर्भामध्ये ही या व्हिडिओमध्ये माहिती आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच MSRTC महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटाच्या सवलतीमध्ये काही बदल केले आहेत। या बदलानुसार आता काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। या योजनेअंतर्गत महिलांना MSRTCच्या सर्व प्रकारच्या बस तिकिटांवर 50% सूट मिळते। ही योजना 17 मार्च 2023 पासून लागू झाली आहे आणि राज्य सरकार महामंडळाला या सवलतीची रक्कम परतफेड म्हणून करत असते। 75 वर्षावरील जे नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना MSRTCच्या बस प्रवासासाठी 100% सूट मिळत असते। ही योजना 26 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली। 65 ते 75 वर्षावरील नागरिक या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना EST प्रवासावरती 50% सूट मिळत असते। अलीकडील काही बातम्यांनुसार सरकारने या सवलतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि त्या सुरूच राहतील असे स्पष्ट केले आहे। कारण परिवहन मंडळाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका विधानामुळे या सवलती बंद होतील अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र मुख्यमंत्र्यांचे एक स्पष्टीकरण आलं, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की या योजना सध्या तरी बंद होणार नाहीत। या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या वयाची आणि ओळखीची पुष्टी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे म्हणजेच काय तर आधार कार्ड किंवा तुमचं जे स्मार्ट कार्ड आहे ते सोबत बाळगणे आता आवश्यक आहे। सरकारच्या या योजनांमुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने EST बसमधून प्रवास करत आहेत, ज्यामुळे महामंडळाचा महसूल अधिक वाढण्यास मदत झाली आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिक या दोन्ही गटातील प्रवाशांना त्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे। ओळखपत्र सोबत नसल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही। अशा परिस्थितीत त्यांना पूर्ण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल। आता MSRTCचा उद्देश काय आहे हे नियम करण्यापाठीमागचा, तर ही योजना त्यांना ही प्रभावीपणे राबवायची आहे, जेणेकरून जी पात्र व्यक्ती आहे त्यांनाच त्याचा फायदा मिळेल। इतर जे ऐरे गैरे नतू खैरे जे येतात त्यांना हा लाभ मिळणार नाही। हा स्पष्ट उद्देश MSRTCचा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, आपल्याला काय शंका असतील तर नक्कीच आपण कमेंटमध्ये त्या व्यक्त करू शकता। धन्यवाद।